अकलूज ग्रामपंचायत कार्यक्षेत्र असताना पिण्याच्या पाण्यासाठी जी लोखंडी पाईपलाईन टाकलेली आहे ती पूर्णपणे गटारीमध्ये गेलेली दिसून येते आणि काही ठिकाणी होलं पडलेले आहेत आणि त्यातूनच पिण्याचं पाणी जाते. तर आपल्याला या अकलूजच्या या विकासाबद्दल काय बोलायचं आहे? पूर्वी अकलूज ग्रामपंचायत असताना नळ कनेक्शन जोडलेलं आहे नवीन. पण ह्याची दुर्दवस्था बघा तुम्हीच, ही गटरीमध्येच कसं पाईपलाईन आहे, थोडं लिकेज आहे, जॉईंट आहेत, पाण्याची समस्या आहे, लोकांना पोट दुखणं, आजारी पडणं, वारंवार थंडी ताप येणं, ही वेळोवेळी आपण ग्रामपंचायत नगर परिषदला तक्रार देऊन सुद्धा ही कामं होत नाहीत. ही विकास अकलूजचा, आमचा मत ही भाजपला विकासाला मतदान. ही कसं आहे, वारंवार तक्रारी करून सुद्धा तुम्ही स्वतः बघा शकता कसं काय वातावरण आहे, गटरीची परिस्थिती काय आहे, लिकीचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम, ही मधोमध भाग आहे बघा सगळं पाण्याचा. आमच्या घरात सुद्धा हीच पाणी येते. ही 6 नंबर प्रभाग मध्ये अशी अशी कंडिशन आहे. तुम्ही परिस्थिती बघू शकताय कसं आहे कसं नाही. त्याच्यामुळं म्हणजे आमचं तुमचे तुम्ही भाजपला विकासाची संधी देणार? हो, 100% भाजपला विकासाची संधी देणार आम्ही. 6 नंबर प्रभागचं 2-3 ठिकाणी असे प्रॉब्लेम आहेत की नगर परिषद सॉल्व्ह करू शकत नाही, वेळोवेळी आम्ही तक्रार देऊन सुद्धा. त्यासाठी आता कसं आहे, पत्रकार बंधूंनीच आता तुम्ही ही मुद्दा उचलावं ही विनंती. तुमचं मत कोणाला? आमचं मत विकासाला आणि भाजपला. याच होलमधून गटारीचे पाणी पाईपलाईन मध्ये जाते आणि तेच पाणी लोकांना पिण्यासाठी मिळते. हाच का अकलूजचा विकास? असा प्रभाग क्रमांक 6 मधील मतदारातून प्रश्न उपस्थित केला जातोय.